शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठावरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. माझ्या मराठी युवा चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजचा जो विषय आहे तो अतिशय सुंदर आणि समजून घेण्यासारखा आहे. या विषयावरती बोलावं असं मला अनेक दिवस वाटत होतं, परंतु अनेक संसारातली कर्म असतात, त्याच्यामुळे वेळ होत नव्हता. तर आज म्हटलं या विषयावरती आपण नक्की बोलूया. आजचा विषय आहे मनाचे श्लोक कसे अभ्यासावेत. उपासना जेव्हा मनुष्य करतो त्यावेळेला दोन प्रकारची माणसं असतात उपासना करणारी. पहिला प्रकार हा आपल्याला अधिकतम दिसून येतो. दुसऱ्या प्रकारात मोडणारी माणसंही अतिशय कमी असतात. पहिला प्रकार कोणता? जे काही मी करतो उपासना, वाचन असेल किंवा काही लिखाणही करतात काही जण उपासनेमध्ये, आपला गुरुमंत्र लिहिण्याचं काम करतात किंवा काही जण मनन करतात, काही जण जपमाळा करतात. ह्या सगळ्यांमध्ये दोन प्रकार असतात. एक म्हणजे त्यावेळेला त्या विशिष्ट वेळी ती उपासना करणार, म्हणजे जणू काही ती एक रुटीन आहे की झाली, सकाळी 7 वाजले की ह्या वेळेला हे वाचन करायचं, मग दुपारी हे वाचायचं, रात्री हे वाचायचं. याला म्हणतात एक पाठांतर होऊन जातं त्या पद्धतीचं. म्हणजे गणपती अथर्व शीर्ष जर मी रोज म्हणत असेल तर ते मला पाठ होऊन जातं विनासायास. नंतर मला ते बघण्याची गरज पडत नाही. पाठ करायचंय या हेतूने जरी मी म्हणत नसलो तरी कालापरत्वे ती गोष्ट माझ्या मनामध्ये ठसून जाते. पुढे काय म्हणायचंय हे मला आपोआप आठवत जातं. दुसऱ्या प्रकारची जी माणसं असतात की नाही, ती फार कमी असतात. दुसऱ्या प्रकारची उपासना कशी असते? फार काही करत नाहीत, म्हणजे उपासना करावी, करूच नाहीये आणि काय करू त्याच्यामध्ये सतत प्रश्न शोधत राहावेत, या उपासनेला काही अर्थ नसतो. परंतु दुसऱ्या प्रकारची माणसं कशी असतात उपासना करणारी? हे काय आहे, याच्या मागे नक्की काय सांगायचं आहे त्या संतांना, याचा बोध आपल्या मनाला सांगत असतात आणि त्या पद्धतीने आचरण करणारी लोक असतात. त्याच्यामुळे एक उपासना आपलं पाठांतर खूप चांगलं घडवते, परंतु त्यातून बोध ऐन वेळेला आपल्याला आठवला पाहिजे, ते कधी कधी त्याच्यातून होत नाही. दुसऱ्या प्रकारची उपासना जी असते ती थोडीशीच होत असते, परंतु त्याच्यातील मर्म समजून घेण्याचं काम होत असल्यामुळे ऐन वेळेला ती प्रार्थना आपल्या कामाला येऊ शकते. याचा अर्थ पहिल्या प्रकारातील उपासना ही निष्फळ आहे आणि दुसरी उपासना श्रेष्ठ असं मुळीच नाही. आग असेल, त्या आगीमध्ये कळत किंवा नकळत जरी हात घातला तरी तो पोळल्याशिवाय राहत नाही. त्याचप्रमाणे गणपती अथर्व शीर्ष असू दे किंवा रामरक्षा असू देत किंवा मनाचे श्लोक असू देत, ते अजाणतेपणी जरी ते वाचले आणि जाणतेपणी जरी ते वाचले तरी फळ मिळणारच आहे. फक्त परमेश्वराप्रत जाण्याचा आपला जो रस्ता आहे तो कसा आपण मार्गक्रमण करतोय हे आपण करत असलेल्या उपासने प्लस आपण होत असलेल्या आपल्याकडून आचरणाने होत असतं. आता मनाचे श्लोक यामध्ये सुद्धा दोन प्रकार असू शकतात की नाही. एक म्हणजे माझे 205चे 205 श्लोक पाठ आहेत, आत्ता म्हणून दाखवतो गणाधीश पासून सगळे. दुसऱ्या प्रकारचा एक असू शकतो उपासना करणारा, माझे सगळे श्लोक तर पाठ नाही आहेत, परंतु असं असं समर्थांनी म्हणून ठेवलेलं आहे, ते मला फार भावलं, ते एक मात्र मी त्याच्यातून उचललं आणि तशाप्रमाणे मी वागण्याचा प्रयत्न करतो. अध्यात्म हे सोपं नाही. नुसतं वाचन म्हणजे आपली उपासना नव्हे. वाचन अधिक मनन अधिक आचरण जर आपलं होत असेल तर ती खरी उपासना देवाप्रत पोहोचत असते, हे नेहमी लक्षात ठेवावं. आणि म्हणूनच या चॅनलच्या माध्यमातून समर्थांवरती भाष्य करण्याचा जो मी एक धाडस करतो, त्याच्या मागे कारण हेच आहे की समर्थांनी आणि इतर संतांनी जे लिहून ठेवलेलं आहे ते आम्ही तरुण पिढीने कसं आत्मसात केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आचरण होतंय का हे जर तपासून पाहिलं तर भारतीय युवा पिढी
जी ह्या भारतात आहे आणि भारताबाहेरही राहते आहे इतर देशांमध्ये, त्यांना याच्यातील मर्म समजण्याची मदत होईल आणि त्याप्रमाणे वागण्याची प्रयत्न केले जातील. हा एक माझा काय म्हणूयात आला एक साधा प्रयत्न आणि साधा उद्देश आहे. तर आज विषय आहे मनाचे श्लोक कसे अभ्यासावेत. हे बघा कसं आहे, मनाचे श्लोक 205 पाठ असणं उत्तम, परंतु ऐन वेळेला एखाद्या ठिकाणी जर मी सावध होत नसेन तर ते मनाचे श्लोक नुसते पाठ असून उपयोग काय मला सांगा. म्हणून कोणतीही गोष्ट स्पेशली अध्यात्मामध्ये आपण जेव्हा वाचत असतो, ऐकत असतो, त्यावेळेला आपल्या मनाच्या आत ती उतरली पाहिजे. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ जर मी उदाहरणार्थ गणिताचा तास चाललेला आहे, सर काय शिकवत आहेत याच्याकडे माझं लक्षच नाही आहे. लक्ष नाही आहे म्हणजे मन जागेवरती नाही आहे. तर जे काही चाललंय ते माझ्या अंगी उतरेल का? ते माझ्या बुद्धीमध्ये बसेल का? नाही बसणार. एखादं सुंदर संगीत नाटक चाललेलं आहे, परंतु माझं तिकडे लक्षच नाही, माझं लक्ष मोबाईलमध्ये आहे. तर काय घडून गेलं नाटकामध्ये हे मला कळू शकेल का? नाही कळू शकणार, कारण मन तिथे नाहीये. म्हणून समर्थांनी जो बोध केलेला आहे तो अंतःकरण चतुष्टयामधील चित्ताला, बुद्धीला किंवा अहंकाराला नाहीये, तो बोध केलाय मनाला. इवन फक्त समर्थच नव्हे तर अनेक संतांनी जोर हा मनावरच दिलेला आहे. मनाची ये गुंती गुंफियला शेला, बाप रखमा देवीवरू विठ्ठले अर्पिला. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबा ने घे. नामदेव महाराज म्हणतात, आधी मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण, असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. आपल्या उपनिषदांमध्ये तर मन एव मनुष्याणां कारण बंध मोक्षयोः असं म्हटलेलंच आहे. समर्थही त्याला अपवाद नाहीत. समर्थांनी सुद्धा अनेक संतांप्रमाणे उपदेश हा मनालाच केलेला आहे. कारण जर मन माझं जागेवर नाही तर माझं चिंतन काय करू मी? या पायऱ्या आहेत बरं का. आधी मन, मग चित्त, मग बुद्धी, मग अहंकार. मनच जागेवर नाहीये तर चिंतन कशाचं करणार? मी क्लासला गेलो, मी सरांनी काय शिकवलं तिथे लक्षच दिलं नाही, म्हणजे माझं मन जागेवर नव्हतं, माझं मन भलतीचकडे. तर घरी आल्यानंतर चिंतन कशाचं करू? कारण मनामध्येच काही बसलं नाही तर ते चित्तात कसं येईल? चिंतन घडलं नाही तर बुद्धी कशी काम करेल? कारण चिंतनाकडून तर बुद्धीकडे उपाययोजना जाते ना, की हे डिसिजन घ्यायचंय का नाही घ्यायचंय. बुद्धी काम करू शकणार नाही तर कर्म कसं करणार? काय करावं काय करू नये हे त्या बुद्धीलाच जर कळलं नाही तर कर्म कसं करणार? कर्म म्हणजे अहंकार. अहंकार म्हणजे आपला अंगातला अहंकार नव्हे, अंतःकरण चतुष्टयामधला अहंकार. अशी ही मालिका आहे. म्हणून मन हे फार व्यापक आहे, तेवढंच द्वाड आहे. आणि म्हणून या मनाला मार्गावरती आणण्यासाठी समर्थांनी 205 श्लोक सांगितले. सर्व अध्यात्मामध्ये जर आपल्याला पटकन म्हणजे पहिली जशी आपली एंट्री असते की साधा सोपा सरळ अभ्यास, मग तो वाढत जातो. असं अध्यात्मामध्ये शिरल्यानंतर जर पहिलं पुस्तक कोणतं वाचावं, पहिला ग्रंथ कोणता घ्यावा, याचं उत्तर हवं असेल तर एकच उत्तर माझ्या अनुभवाने मी देऊ शकतो, ते म्हणजे मनाचे श्लोक. मनाचे श्लोक ही लहान पुस्तिका आहे, त्याच्यात फक्त 205 श्लोक आहेत. श्लोक परत ते शुद्ध मराठीमध्ये आहेत, जे आपण सहज समजू शकतो. बाकी आपण अजून कोणते ग्रंथ उघडून पाहिले तर एक तर त्याची भाषा तरी समजायला कठीण असते किंवा त्यातील शब्द तरी आपल्याला पचायला जड असतात. मनाचे श्लोकाचं मात्र असं बिलकुल नाही. तर आता आपण टप्प्याटप्प्याने बघूया मनाचे श्लोक कसे अभ्यासावेत. माझ्या हातामध्ये पुस्तिका आली मनाच्या श्लोकाची, त्याच्यात 205 श्लोक दिसत आहेत. आता आपण हा विचार करूया की मनाचे श्लोक कसे अभ्यासावेत आणि टप्प्याटप्प्याने कसं पुढे जावं. त्या पायऱ्या आहेत मनाच्या श्लोकाच्या. पहिलं चरण जे आहे ते मंगल चरण आहे. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंद या राघवाचा. मंगल चरण आहे. अर्थात
कोणतंही शुभ कार्य करण्याआधी आपण गणेश पूजन करतो. कोणतीही विद्या शिकण्याच्या आधी आपण शारदा पूजन करतो. त्याचप्रमाणे समर्थांनी सुद्धा एक शुभ कार्य हातात घेण्याआधी आणि हे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी गणपतीची आणि शारदेची प्रार्थना केलेली आहे. गणपती कसा आहे तर गणाधीश, सर्व गणांचा अधिपती, ईश सर्व गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. निर्गुण या शब्दावरती मी नंतर येतो. मग शारदा देवी कशी आहे? चारी वाचा जिथून उत्पन्न होतात, परापश्यंती मध्यमा वैखरी, या चारी वाचा जिथून उत्पन्न होतात ती शारदा देवी कशी श्रेष्ठ आहे याचं वर्णन समर्थांनी केलं. आणि पहिलं चरण झाल्यानंतर पहिला टप्पा जो येतो मनाच्या श्लोकाचा तो आहे श्लोक क्रमांक 2 ते श्लोक क्रमांक 27. हे श्लोक जर आपण नीट अभ्यासले तर आपल्या असं लक्षात येईल की या श्लोकांमध्ये विवेक, सत्सत विवेक बुद्धी आणि वैराग्याचं वर्णन आहे. का बरं? म्हणजे समर्थांनी पहिलं मंगलचरण रचल्यानंतर दुसरा श्लोक काय लिहिलाय? दुसराच श्लोक समर्थांनी लिहिलेला आहे, मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे, जनी निंद्यते सर्व सोडोनी द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. मंगलचरणानंतर पहिलाच श्लोक मनाला सांगितलेला आहे काय धर, काय सोड, कसा वाग याचं संस्कार रूपी वर्णन समर्थांनी मनाला केलेलं आहे. आणि आपण कसं एखाद्याकडून काम करवून घ्यायचं तर गोड गोड बोलून त्याच्याकडून ते काम करवून घेतो. एखादा द्वाड मुलगा असेल तर मारून मुटकून त्याला तो अजून चेकाळतो. तसं मन कसं आहे? आपलं मन द्वाड आहे. मन शांत आहे का? छे माकडाप्रमाणे मन आहे. म्हणजे आपल्या डोक्यामधला विचार कुठून कुठे जातो हे कधी कधी आपल्यालाही कळत नाही. मग द्वाड मुलाला जसं आई गोड बोलून गोडी गुलाबीने त्याच्याकडून काम करवून घेते तसं समर्थांनी सुद्धा इथे मनाला गोंजारलंय. मना सज्जना, मना रे सज्जना, सज्जन हा शब्द वापरून गोंजारलंय. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, कुठेतरी भरकटण्यापेक्षा भक्तिपंथाला जा. सत्सद विवेकाचं विवेचन आहे. बरं अजून काय कर? जसे आपण लहान मुलाला पहिले संस्कार देतो, बाल्यावस्थेमध्ये प्रथम संस्कार घडले पाहिजेत, तसं इथे मनाला समर्थांनी सत्सद विवेक रूपी खत घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. समर्थ म्हणतात, प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आदी वदावा, सदाचार हा थोर सांडून येतो, जगी तोची तो मानवी धन्य होतो. तुला जर या जगामध्ये धन्य व्हायचं असेल तर तू काय कर हे समर्थ सांगतात. म्हणजे जर तुम्ही सुरुवात बघाल मनाच्या श्लोकांची तर ती संस्काराने झालेली आहे. सत्सत विवेक बुद्धी जागृत करण्यासाठी समर्थांनी पहिले श्लोक रचलेले आहेत. आणि जसं जसं आपण श्लोक क्रमांक 2 ते 27 पर्यंत जाऊ ना तसं आपल्याला विवेकाबरोबर वैराग्याचंही वर्णन देतात. म्हणजे किती एक श्लोकामध्ये समर्थांनी अशी काही शब्द रचना केलेली आहे की तुमच्या मनामध्ये वैराग्य आलंच पाहिजे. कोणता श्लोक? माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा श्लोक आहे, अगदी हृदयाच्या जवळचा श्लोक, श्लोक क्रमांक 11. 11 ह्या संख्येमध्ये पण फार गूढ आहे. आता मी विषय बदलत नाही, संख्यांवर कधीतरी एकदा बोलेन मी, तेव्हा आपण त्याचा विचार करू. श्लोक क्रमांक 11 काय आहे? आहा, जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाहे, मना त्वाची रे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. का नाही वैराग्य उत्पन्न होणार? मनुष्याची अखंड धडपड जन्माला आल्यापासून मरेपर्यंत फक्त सुखप्राप्तीसाठी चाललेली असते, पण सुख मानलं तरी मिळत नाहीये.
सुखाच्या मागे धावता धावता मिळालं असं वाटतं, मृगजळाप्रमाणे पुन्हा परिस्थिती बदलते आणि पुन्हा आपण त्याच्या मागे धावत जातो धावता धावता कधी आयुष्य संपलं आम्हाला कळत नाही. समर्थांनी फक्त एक प्रश्न टाकलाय, जनी सर्व सुखी असा कोण आहे? कोण आहे रे बाबा, सांग मला. जगात सुखी कोण आहे? जगात सुखी तोच जो म्हणतो मला काही नको. कबीरांचं एक सुंदर भजन आहे, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. माझ्या सद्गुरू कलावती आईंनी अतिशय सुंदर चाल लावलेली आहे ना. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. सगळेच दुःखी आहेत. याच्यामध्ये कबीरांचं हे भजन आपण पाहावं. याच्यामध्ये सगळे देवांपासून राजा रंकांपर्यंत सगळे दुःखी आहेत. मग सुखी कोण? सुखी तोच जो म्हणतो मला काही नको. त्याच्यामध्ये कबीर शेवट म्हणतात, सब जन दुखिया वो नहीं दुखिया जिसने मन को जीता. बघा, कबीरांनी सुद्धा शेवटी हेच सांगितलंय, सुखी तोच ज्याने मनाला जिंकलं. बाकी सगळे दुःखी आहेत. ज्याच्या मनामध्ये आकांक्षा अपेक्षा भरभरून आहे तो मनुष्य कधी सुखी राहू शकत नाही. सुख तिथेच जिथे मन माझं म्हणतं आता मला काही नको. शक्य आहे काय? फार अभ्यास आणि कष्ट असतात त्याच्या मागे. मला काही नको हा विचारच मनामध्ये येण्यासाठी आपली पात्रता किती उच्च असावी लागेल याचा आपण विचार केला पाहिजे. म्हणून श्लोक क्रमांक 2 ते श्लोक क्रमांक 27 मध्ये समर्थांनी अशी काही शब्दरचना केलेली आहे की आपल्या मनामध्ये संस्कार आणि वैराग्य धारण झालेच पाहिजेत. का बरं? पहिलीच पायरी वैराग्याची का? कारण काहीतरी त्यागल्याशिवाय आपण नवीन विचार स्वीकारणार कसे? मला या जगाचा वीट आल्याशिवाय समर्थ मला काय सांगतात हे मला पटणार कसं? याच्यावर एक सुंदर गोष्ट आहे. एकदा एक राजाची पट्टराणी होती आणि त्या राजसभेमध्ये एकदा ऋषींचं येणं झालं, साधू संतांचं येणं झालं. त्या साधू संतांनी त्या राजासमोर अनेक गोष्टी सांगितल्या की हे जग कसं फोल आहे, या जगामध्ये कसा राम नाहीये, याच्या पलीकडे जाऊन राजन तुला काहीतरी साध्य करायचं आहे. परंतु तेव्हा सगळी सुख लोळत होती ना, त्याच्यामुळे संतांचा बोध मनी जरी आला तरी तो जिरला नाही. पुढे झालं असं की त्या राजाची पत्नी मरण पावली. आपल्या पत्नीच्या शोकामध्ये व्याकुळ होऊन तो राजा जेव्हा उदास बसला होता तेव्हा पुन्हा तिथे ऋषी मुनींचं त्या साधू संतांचं येणं झालं आणि त्यावेळी राजाने स्वतःहून त्यांना विनंती केली की आता माझं मन इतकं दुःखी आहे की तुम्ही मला काहीतरी सांगा. तुमच्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द आत्मसात करण्याची माझी तयारी आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ जोपर्यंत आम्ही संसारात आहोत तोपर्यंत समर्थांनी कितीही जीव तोडून सांगितलं तरी आमच्या गळी उतरणार नाही हो. म्हणून आधी संसार तुझ्या जे चाललेलं आहे, तू ज्याच्यामध्ये आहेस ते कसं भासमान आहे याचा आधी विचार कर. जनी सर्व सुखी असा कोण आहे? तुला पैसा प्रिय आहे का? तुला संपत्ती प्रिय आहे का? मना सांग पारावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. मना सांगपा रावण काय झाले. इतका मोठा राजा पण शेवटी काय झालं? कुळासकट नाश झाला. म्हणजे इथे स्थिर काही आहे का? वैराग्य धारण का कर? कारण काहीतरी त्यागशील तेव्हा कुठे तुला नवीन स्वीकारता येईल ना. मला संसारच प्रिय आहे. समर्थांनी असं कुठेही म्हटलेलं नाहीये की संसाराचा त्याग करा तेव्हा परमार्थ समजेल. परंतु संसारात राहता राहता संसार कसा मृगजळाप्रमाणे आहे एवढं तर समजून घ्याल की नाही. जो आला तो जाणार आहे, जे उगवते ते मावळणार आहे. अशा वेळेला या नश्वर जगामध्ये ज्याच्यात ईश्वर खरं तर नाही, ईश्वर खरं तर नाही याचा अर्थ जे कधीतरी मरणार आहे, ज्याचा कधीतरी नाश आहे, अशा गोष्टींवरती जर मी प्रेम करेन तर त्याचा कधीतरी भंग होणार आहे. जी व्यक्ती येणार ती जाणार.
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. एक एक वाक्य समर्थांचं इतकं श्रेष्ठ, इतकं भावार्थाने भरलेलं आहे. म्हणून श्लोक क्रमांक 2 ते श्लोक क्रमांक 27 याच्यामध्ये आधी मनाला शुद्ध करा. याच्यामध्ये जर काही नवीन विचार उतरवायचे असतील तर आधी मनाला शुद्ध करा, स्वच्छ करा, त्याला काहीतरी नवीन स्वीकारण्यासाठी सज्ज करा. म्हणून 27 श्लोक झाले समर्थांचे की समर्थांनी सांगितलेली आहे सगुण भक्ती. म्हणजे श्लोक क्रमांक 28 ते श्लोक क्रमांक 135 इतक्या अनेक श्लोकांमध्ये समर्थांनी सगुण भक्ती सांगितली आहे. का बरं? म्हणजे बघा, आता विवेक वैराग्याचं वर्णन झालं, माझं मन शुद्धातिशुद्धातेकडे निघायला लागलं, तयारी तरी व्हायला लागली की समर्थांनी सांगितलेले सगुण भक्ती. सगुण भक्तीच का? म्हणजे माझा राम कसा आहे याचं वर्णन समर्थांनी श्लोक क्रमांक 28 ते 135 मध्ये केलेलं आहे. रामाची भक्ती करणारा हा कसा तरुण जातो याचं वर्णन केलेलं आहे. सगुण भक्ती का बरं? देव तर निर्गुण निराकार आहे, त्याला ना रूप ना रंग काही नाही. त्याला एक शक्ती आहे जी या ब्रह्मांडाचं पालन करते आहे. मग सगुण भक्ती का? मनुष्याची बुद्धी इतकीही व्यापक नाही आहे की जी गोष्ट कधीही पाहिली नाही, जी गोष्ट कधीही ऐकली नाही, त्याचं चित्र मनुष्य डोळ्यापुढे उभं करू शकेल. मी तुम्हाला जर सांगितलं अशी गोष्ट मनात आणा जी कधीही पाहिली नाहीत, जी कधीही ऐकली नाहीत, आणि त्या गोष्टीचं तुमच्या मनामध्ये एक चित्र उभं करा आणि त्याच्यावर काहीतरी लिहून दाखवा, जमणारच नाही. तुम्ही तेच लिहाल जे कधीतरी कानावर पडलेलं आहे किंवा कधीतरी पाहिलेलं आहे. अगदी एलियन्सचे पिक्चर बनतात, चित्रपट बनतात एलियन्सवरती. त्या एलियन्समध्ये सुद्धा आपण आपलं इमॅजिनेशनच मांडलंय ना, की असे दिसत असावेत. कधी पाहिलंय का? नाही. मग ते नक्की कसे दिसतात हे आम्हाला माहितीच नाही आहे. म्हणून आम्ही चित्रपटामध्ये जे दाखवतो ती आमची कल्पना आहे. परंतु एलियन असे असू शकतात असं आपण चित्र डोळ्यापुढे उभं करतो की नाही. त्यासाठी त्याला काहीतरी हात जोडून मग आपण आपल्यासारखेच ते असत असं बनवलंय. बघा, साधी गोष्ट आहे की नाही, जी मी कधी पाहिलीच नाही, जे मी कधी अनुभवलंच नाही, त्याचं चित्र जर मला उभं करायचं झालं तर आम्ही त्याला माणसासारखेच 2 हात लावले, 1 डोकं दाखवलं, 2 पाय लावले. का? एलियन नक्की असा असेल अशी कशावरून तुम्ही खात्री देऊ शकता? नाही. पण तरी सुद्धा मी जे पाहिलंय त्या जोरावरच कल्पनाशक्ती लढवू शकतो की नाही. राम परमेश्वर निर्गुण निराकार जरी आहे, माझा राम जरी निर्गुण निराकार आहे, तर ज्याला मी कधी पाहिलंच नाही, ज्याला मी कधी ऐकलंच नाही, त्याचं चित्र डोळं मिटल्यानंतर मनामध्ये उभं कसं करू? म्हणून आपल्या रामायणामध्ये जे वर्णन आलेलं आहे त्या वर्णनावरून, आपल्या ग्रंथांमध्ये ज्या पद्धतीने लिहून ठेवलेलं आहे त्याचं वर्णन पाहून जी मूर्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते, की राम म्हटलं की कोदंडधारी धनुष्यबाण हातात घेतलेला मुकुटरूपी राजाचे पोशाख परिधान केलेला राम आपल्या नजरेपुढे आल्याशिवाय राहत नाही. कारण त्याचं सगुण रूप जोपर्यंत मी हृदयात साठवत नाही तोपर्यंत निर्गुणावर प्रेम करायला मला जमेल कसं? म्हणून 28वा श्लोक जेव्हा सुरू होतो म्हणजे 27व्या श्लोकापर्यंत मनाला धीर देणं, मनाला संस्कार करणं आणि मनाला वैराग्य रूपी प्रेरणा आहे ती देणं, हे काम समर्थांनी केल्यानंतर 28व्या श्लोकातच समर्थ श्रीरामचंद्राचं सगुण रूप वर्णन करतात. त्यात समर्थ म्हणतात, दीनानाथ हा राम कोदंडधारी. बघा, 28व्या श्लोकाची पहिलीच ओळ आहे, राम कसा आहे ते ऐक आता. दीनानाथ आहे, दीनांचा नाथ असा माझा श्रीराम हा कोदंडधारी आहे. कोदंडधारी म्हणजे त्याने धनुष्य धारण केलेलं आहे. पुढे देखता काळ पोटी थरारी, जनी वाक्यने मस्त हे सत्यमानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. अशा पद्धतीने सगुण श्रीरामचंद्राचं वर्णन समर्थांनी इथे सुरू केलेलं आहे. मग तुम्ही 28व्या श्लोकापासून 135व्या श्लोकापर्यंत जर
निरीक्षण कराल तर प्रत्येक वेळी रामचंद्र कसा आहे आणि त्या श्रीरामाची उपासना करणारा भक्त हा कसा श्रेष्ठ असतो याचं वर्णन, हा कसा उत्तम असतो याचं विवेचन समर्थ या श्लोकांमध्ये करतात. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. आता जसं तू रामचंद्राचं वर्णन ऐकतो आहेस तसं माझ्या श्रीरामाचं चरित्राचे काही पैलूही समर्थांनी काही काही श्लोकांमध्ये टाकलेले आहेत. एखादी व्यक्ती, तिला जेव्हा मी पाहतो तेव्हा त्या व्यक्तीचे पराक्रमही जर मी ऐकले तर माझी निष्ठा अजून दृढ होते की नाही. एखादा राजा आहे, अरे पण त्या राजाचं कर्तृत्व काय तेही जेव्हा मी ऐकेन त्यावेळेला माझं मन त्या बाबतीत अजून घट्ट आकर्षित होतं. म्हणून समर्थ सगुण भक्तीमध्ये वर्णन करताना काही काही रामचंद्रांचे चरित्राचे पैलूही सांगतात. जशी अहिल्या मुक्त झाली प्रभू रामचंद्रांच्या पादस्पर्शाने, अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होनी गेली, जया वर्णिता सीणली वेदवाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. सगुण भक्ती ही म्हणूनच महत्वाची आहे. निर्गुणाकडे वाटचाल करण्याच्या आधीची पायरी सगुण भक्ती ही आपल्याला पचवावीच लागते. काही काही जण प्रश्न असा करतात की जर परमेश्वर सर्वव्यापी आहे तर देवळं कशाला बांधली. त्याचं उत्तर हेच आहे, जोपर्यंत परमेश्वर कसा आहे हे आम्हाला दिसत नाही तिथे जाऊन आम्ही ती मूर्ती आमच्या हृदयामध्ये धारण करण्याचा प्रयत्न जोपर्यंत करत नाही तोपर्यंत निर्गुण निराकार परमेश्वराचं व्यक्त स्वरूप आम्हाला कसं उलगडेल. तो अव्यक्त जेव्हा व्यक्त होतो त्यावेळेलाच आम्ही त्याची पूजा करू शकतो ना. मला माझ्या इष्ट लोकांवरती प्रेम व्यक्त करायचे तर ती इष्ट व्यक्ती तिथे असायला हवी. परमेश्वर सर्वव्यापी आहे, त्या सर्वव्यापी शक्तीचं एकत्र कोंदण करून मी एक मूर्ती बनवली, त्या मूर्तीची मी पूजा करू शकतो ना. दुधाचा अभिषेक घालायचा तर कसा घालू मी निर्गुण निराकार परमेश्वराला, तिथे काहीतरी पाहिजे. म्हणून गावागावांमध्ये पूर्वी देवळं का बांधली. तुमचा संसारातील शीण जावा म्हणून तुम्ही तिथे जाऊन बसा आणि समोर गाभाऱ्यामध्ये सुंदर समई देवते आहे आणि त्या समईच्या प्रकाशामध्ये प्रसन्न असं श्री रामचंद्रांचं मुखकमल पहा. माझ्या डोळ्यांना जोपर्यंत दिसत नाही, स्थूल दृष्टीला जोपर्यंत काही दिसत नाही तोपर्यंत अंतरदृष्टीमध्ये प्रकाश पडणार कसा. सगुण भक्तीवर बोलायला गेलं तर खूप आहे. सगुण भक्ती साधल्याशिवाय निर्गुण भक्ती साधणारच नाही. म्हणून समर्थ सांगतात 135 श्लोकापर्यंत श्रीरामचंद्रांचे चरित्राचे काही पैलू, श्रीरामचंद्रांचा स्वभाव, श्रीरामचंद्र कसे आहेत हे समजून घे. अजून एक श्लोकाचं उदाहरण द्यायचं झालं तर, दिनाचा दयाळू मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू जगीदास पाळू, तया अंतरी क्रोध संताप कैचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. हे सगळं वर्णन जे चालू आहे ते सगुण भक्तीचं चालू आहे. सगुण जोपर्यंत मला समजत नाही तोपर्यंत मी निर्गुण पचवूच शकत नाही. असं सगुण भक्तीचं श्री रामचंद्राचं वर्णन संसारातील नश्वरता पटवून देण्याचं सांगत सांगत समर्थ येतात 135व्या श्लोकापर्यंत. बरंच काही सांगितलंय बरं, म्हणजे 28 ते 135 ही संख्या फार मोठी आहे, परंतु ह्याच्यामध्ये मूळ काय सांगितलंय ते मी आपणास सांगण्याचा प्रयत्न केला. बरं, 135वा श्लोक झाला की तुम्ही 136वा श्लोक वाचून पहा. इतका मोठा फरक दिसून येईल शब्दरचनेमध्ये तुम्हाला. 135वा श्लोक काय आहे. धरी रे मना संगती सज्जनांची, जेणे वृत्ती हे पालटे दुर्जनांची, बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे, महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे. दुर्जनही ज्याच्या संगतीत गेल्यावरती सज्जन होतो. समजायला किती सोपं आहे. ज्याच्या कृपादृष्टीने काळही थरथर कापतो. समजायला सोपं आहे की नाही. तर हा 135वा श्लोक झाल्यानंतर
136वा श्लोक बघा कसा आहे. जेणे व्यापिला सर्व संसार आहे, भयातीत ते संत आनंद पाहे, जया पाहता द्वैत काही दिसेना, भय मानसी सर्वथाही असेना. द्वैत शब्द आले, अनंत शब्द आला. पुढचा श्लोक तर अजून कठीण. जीवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनी गेले, परी जीव अज्ञान तैसे चिथेले. अज्ञान शब्द आला. देहे बुद्धीचा निश्चयो जाढळेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना. आणि अशा पद्धतीने 136व्या श्लोकापासून जेव्हा समर्थ सांगायला सुरुवात करतात तेव्हा निर्गुण भक्ती सांगता सांगता द्वैताच्या पलीकडे आता आपल्याला जायचं आहे. 135व्या श्लोकापर्यंत आपण सगुण भक्ती बघितली. माझा राम कसा आहे आणि मी कसं करावं, काय करू नये, मी समर्थांची, मी रामचंद्रांची उपासना केल्यानंतर काय साध्य होणार आहे, रामचंद्राचे आयुष्यातील काही पैलू पाहिले. परंतु जेव्हा निर्गुण भक्तीकडे जातो तेव्हा समर्थांच्या श्लोकांच्या शब्दरचनेमध्ये प्रचंड मोठा बदल होतो. हा श्लोक बघा. कळेना 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 ढळेना, ढळेना ढळे संशयो ही ढळेना, गळेना गळेना अहंता गळेना, बळेया कळेना मिळेना मिळेना. आणि असं वर्णन करत करत समर्थ जेव्हा 174व्या श्लोकावर येतात, म्हणजे 136 ते 174 ही श्लोकसंख्या निर्गुणाचं वर्णन केलेलं आहे. आता जेव्हा 174वा श्लोक येतो तेव्हा ते समर्थ म्हणतात, जया चक्षुने लक्षिता लक्षवेना, भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना, क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो, दयादक्षतो साक्षीने पक्ष घेतो. मला सांगा किती कळायला हे अवघड आहे. म्हणजे सगुण भक्ती ही समजायला, पचायला, करायला फार सोपी असते. परंतु माझ्या समोरच जे काही नाही आहे, आता द्वैत समजलं, आता अद्वैत समजून घे. आता स्थूलदृष्टीला दिसत होतं, आता ज्ञानदृष्टीमध्ये काय पाहायचं ते समजून घे. आता आत्तापर्यंत समर्थक श्रीरामचंद्र कसे आहेत हे सांगत होते, आता श्रीरामचंद्राचं व्यापक स्वरूप समजून घे. जसं भगवद्गीतेमध्ये पहिले 10 श्लोक झाल्यानंतर, 10 अध्याय झाल्यानंतर 11व्या अध्यायामध्ये जेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला विश्वरूप दर्शन करवलं, त्यावेळेला त्याचा सगळा भ्रम नाहीसा झाला. त्याच पद्धतीने मनाला आधी सद्सद विवेक दिल्यानंतर, त्याला सगुणाची जोड दिल्यानंतर आता निर्गुण पचवायला मन तयार आहे. या उद्देशाने परमेश्वराचं वर्णन निर्गुण कसं आहे हे समर्थांनी मनाच्या श्लोकात केलेलं आहे. म्हणून श्लोक क्रमांक 136 ते 174 पचायलाही जड आहेत, समजायलाही कठीण आहेत, आणि म्हणून ते तिकडे आहेत. उद्या मी पुस्तक उघडून आणि मनाचा कोणताही श्लोक वाचेन तर असं होत नसतं. समर्थांनी जी शब्दरचना केलेली आहे त्याला एक प्रोसेस आहे. त्या प्रोसेसमध्येच आपल्याला जायचं आहे. मनाचे श्लोक हे असे लावलेले आहेत, ते आपण तसेच आचरणात आणत गेलो पाहिजे, तसेच आपण ते पचवत गेलो पाहिजे. बरं, आता श्लोक क्रमांक 135 पर्यंत सगुण भक्ती समजली, 174 पर्यंत निर्गुणही पचवलं, तर पुढे समर्थ 175 पासून 201 पर्यंत सगुणही समजलं, निर्गुणही समजलं. आता सगुण निर्गुणातीत अद्वैतानंद जो आहे तो कसा असतो याचं वर्णन ऐक. म्हणून समर्थांनी बघा कसं आहे, पहिलीत असताना जे कठीण वाटतं ते 10वीत असताना वाटत नाही. मनाचे श्लोक सुरुवातीचेच आपल्याला कठीण वाटतात, परंतु पुढे पुढे आपण ते अभ्यासत गेलो की पहिले श्लोक इतके कठीण वाटत नाही जेवढे पुढचे वाटायला लागतात. अध्यात्माचं हेच तर खरं मूळ आहे. पुढे पुढे जाताना आपल्याला मागचं सोपं वाटत जातं, जे गेलं पाहिजे सोपं वाटत. ते पचवत पचवत जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा एक एक परीक्षा आपण देत जातो, आणि 10वीची परीक्षा अजून अवघड असते. तसं शेवटाकडे जसे आपण जाऊ तशी परीक्षा अजून अवघड होत जाते. आता सगुण पचवलं, निर्गुण पचवलं, आता हे सगळं सोडून सगुण निर्गुणातीत अद्वैतानंद काय असतो तो बघ. हे समर्थांनी 175 पासून 201 पर्यंत सांगितलेलं आहे. कारण सगुण भक्ती आणि निर्गुण भक्तीच्या पलीकडे सच्चिदानंद रूप जो परमात्मा आहे त्याला ओळखण्यासाठी समर्थांनी पुढचे श्लोक सांगितलेत. म्हणून गणाधीश जो पासून पहिले श्लोक आपल्याला समजायलाही सोपे वाटतात,
परंतु मनाचे श्लोक जसे जसे पुढे जातात तसे तसे ते आकळायला, पचायला जड आहेत. 201 पर्यंत सगुण निर्गुणातीत शुद्ध स्वरूपाचं वर्णन आहे. त्याच्यामध्ये समर्थांनी 1-2 श्लोक इथे मी तुम्हाला सांगतो, फार सुंदर आहेत. समर्थ म्हणतात, नभासारिखे रूपया राघवाचे, मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे, तया पाहता देह बुद्धी उरेना, सदा सर्वदा आर्त पोटी उरेना, अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे, तेथे तर्क संपर्क तोही न साहे, अति गूढ ते दृढ तत्काळ सोपे, दुजे वीण जे खूण स्वामी प्रतापे. हे शब्द सामर्थ्य आपल्याला कळण्यासाठी आपल्याला सद्गुरूंची जोड लागते. अनेक कठीण शब्द असतात, हे काय शब्दार्थच कळला नाही तर भावार्थ कसा कळेल? शब्दांचा अर्थ काय आहे तोच जर मला कळत नसेल, त्याच्या मागे काय भाव दडलाय हा मला कसा कळणार? म्हणून मनाचे श्लोक जरी वरवर सोपे वाटले तरी सुद्धा ते इतके सोपे नव्हे. 201 पर्यंत समर्थ आले की शेवटचा टप्पा आता आला. 202, 203 आणि 204 या 3 श्लोकांमध्ये उपसंहार म्हणजे कन्क्लुजन. आता इतकं बाबा सांगितलं, आपण नेहमी प्रत्येक गोष्ट कन्क्लूड करतो की नाही, देअरफोर म्हणून असं म्हणून आपण ते कन्क्लूड करत असतो. तसं समर्थांनी सुद्धा इतके श्लोक सांगितले, मनाला समजावलं आणि समर्थ शेवटी म्हणतात, कन्क्लुजन काय? मना गुजरे तुझ हे प्राप्त झाले, परी अंतरी पाहिजे यज्ञ केले, सदा श्रवणे पाविजे निश्चयासी, धरी सज्जन संगती धन्य होसी. कन्क्लुजन काय? शिकवण्याचं काम तुला केलेलं आहे, पुढे मनन चिंतन अभ्यास करणे हे तुझं काम. मनाला सगळं सांगितलं. जसं एखादं शिक्षक, आता मीही एक शिक्षकच आहे, त्याच्यामुळे मला हे फारच हृदयाला भावतं. शिकवून झाल्यानंतर एक शिक्षक सांगतो की आता हे सगळं तुला सांगितलं, आता याचं मनन करणं तुझं काम. मनी सर्वही संग सोडून द्यावा, अति आदरे सज्जनाचा धरावा, जयाचे निसंगे महादुःख भंगे, जनी साधने वीण सन्मार्ग लागे. शेवटचे 3 श्लोक म्हणजे आता तुझ्या हातामध्ये मी सर्व काही सोपवलेलं आहे. हा मनाच्या श्लोकाचा ग्रंथ आता सोपवतो आहे. हे मना, आता हे सगळ्या श्लोकांचं मनन करून, चिंतन करून तसं वागण्याचा प्रयत्न कर. 204 श्लोकामध्ये समर्थ म्हणतात, मना संग हा सर्व संगास तोडी. जर श्रीरामचंद्राचा संग धरशील तर बाकी सगळे संग तुटतील. मना संग हा मोक्ष तात्काळ जोडी. माझ्या प्रभू रामचंद्रांचा संग धरशील तर मोक्ष मिळणं हे कठीण नाही. मना संग हा साधका शीघ्र सोडी. ज्याने साधक रूपाने ही उपासना चालू केलेली आहे त्याला मुक्तीच्या दिशेने नेण्याचं काम हे मनाचे श्लोक हा ग्रंथ करेल. मना संग हा द्वैत निशेष मोडी. द्वैत आणि अद्वैत, द्वैत मोडून काढण्याचं काम माझा श्रीरामाचा संग करेल. अशा या श्लोकांमध्ये मनाला उपदेश केलेला आहे. आणि सर्व संतांप्रमाणे समर्थांनी सुद्धा 205वा श्लोक फलश्रुती ठेवलेली आहे. आम्ही संसारी माणसाचं काय माहिती आहे का, ROI पाहतो आम्ही, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. आम्हाला रिटर्न काय मिळणार आहे, आम्ही करू, आम्ही बसतो 205 श्लोक काय म्हणून, आम्हाला याच्यातून मिळणार काय? संसारी माणूस, प्रापंचिक मन, व्यवहार तिथे आला. म्हणून बाबा निदान तुला अजून एक काहीतरी मधाचं बोट चाटवतो, पण हे कर, असं प्रपंचिक माणसाला पटावं म्हणून समर्थांनी शेवटचा अतिशय सुंदर श्लोक सांगितला आहे, ज्याला फलश्रुती असं आपण म्हणतो. की हे श्रवण केल्याने काय फल प्राप्त होईल, फलश्रुती काय होईल? मनाची शते ऐकता दोष जाती. मग आम्ही म्हणू मनाचे श्लोक ऐकता दोष जाते, म्हणायला हरकत नाही. मती मंदते साधना योग्य होती. शब्दार्थ घेऊ नये.
हे श्लोक म्हटल्याने सगळे मतिमंद जे असतील, बुद्धीत कमी आहेत, अभ्यासात कमी आहेत, त्या सगळ्यांना समर्थांच्या मनाच्या श्लोकामध्ये एक श्लोक आहे, तो मला ह्या वाक्यामध्ये सांगावासा वाटतो तुम्हाला. कोणता श्लोक? श्लोक क्रमांक 35. असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. जर का संतांनी फलश्रुतीमध्ये जे लिहिलंय ते नुसतं आम्हाला ढोबळ वाचून फळ मिळत असतं तर काय झालं असतं मला सांगा. हे सगळं तुला जर प्राप्त व्हावं असेल तर त्याच्यावर दृढ निश्चय, उपासना आणि तुझी प्रचंड साधना लागेल. पण फलश्रुती सांगितलं कशासाठी? की त्या निमित्ताने संसारी माणसं याच्याकडे वळतील. मनाची शते ऐकता दोष जाती, मतिमंदते साधना योग्य होती. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी. विश्वास देऊन तू जर ही उपासना करशील तर समर्थ सांगतायत की तू मुक्त पदाला पावशील. अशी फलश्रुती सांगून समर्थांनी मनाचे श्लोक संपवलेले आहेत. परंतु जेव्हा मनाचे श्लोक हे मी जेव्हा अभ्यासाला घेईन त्यावेळेला त्यातून समर्थांना मला काय सांगायचं हे न जाणता जर भरभर मी 205 श्लोक म्हणून टाकले तर मला सांगा, मी जसं सुरुवात केली ह्या व्हिडिओची की उपासनेचे 2 प्रकार असतात. एक पाठांतर जिथे होते, वाचतोय काय वाचतोय अंगी उतरत नाहीये, त्याचा परिणाम व्हायला उशीर लागेल. त्याच्या उलट या ओळीतून काय गर्भितार्थ आहे, या ओळीतून काय अर्थ आहे हे मी स्वीकारू शकतोय का, अंगी आचरू शकतोय का, याचा विचार करण्याने जास्त फायदा होईल. 205 श्लोक पाठ नाही झाले तरी चालतील, पण 5 श्लोकांचा गर्भितार्थ माझ्या मनी उतरत असेल तर ते जास्त योग्य आहे. 205 श्लोक जर आपले पाठ असतील तर ते उत्तमच, माझा प्रणाम. परंतु 205 श्लोक पाठ आहेत आणि त्या 205 श्लोकांचा अर्थही माझ्या गळी उतरलाय तर मात्र तुम्ही अजून भाग्यवान. म्हणून या चॅनलचा उद्देश पुन्हा एकदा तोच, भारतीय अध्यात्म हे अतिशय व्यापक आहे. फक्त पाठांतर आपलं नसावं, त्याच्यामध्ये काय अर्थ भरलेला आहे हा जर आपल्याला समजला तर मात्र आपल्याला ते वाचण्यामध्ये अजून गोडी निर्माण होईल. जसं एखादा किचकट विषय समजला की गोडी निर्माण होते, तसं एखादा आध्यात्मिक विषय समजला की गोडी निर्माण का नाही होणार. म्हणून आपण समजून घेऊया मनाचे श्लोक आणि मग त्याचं मनन करूया 205 श्लोकांचं. जय श्रीराम.